हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना सगळ्या कॉटन साडीचा शॉपिंग हॉल आहे। खूप साऱ्या साड्या मागवल्यात, खूप साऱ्यांसोबत ब्लाउज सुद्धा जे काही स्ट्रेचेबल वगैरे आहेत ना तर ते पण मागवले। तर म्हटलं बघूयात तरी कसे निघतायत। तर चला वेळ न घालवता बघूया। तर इतकुशा पार्सलमध्ये हा ब्लाउज होता, तरी बघूयात कसा आहे। फाईट एक मागवला कारण की मला आता साड्याचा हॉल बनवायचा होता। तर साड्या म्हणजे घालूनही दाखवाव्या, नेसूनही दाखवाव्या लागणार होत्या। तर पूर्ण बॅक साइडला अशी डिझाइन राहणार आहे, डोरी पण आहे आणि प्युअर कॉटनचा हा ब्लाउज आहे। सोबत एम्ब्रॉयडरी वर्क आहे याच्यावरती प्राजक्ताच्या फुलासारखं थोडंसं, आणि समोरून एक प्लेन दिलेला आहे, पण पुढचा प्रिन्सेस आहे आणि हुक आहेत। प्रिन्सेस आहे, कप वगैरे नाही आहेत ब्लाउजला कारण की मला असेच आवडतात, पण मला हा खूप मोठा होईल असा माझा अंदाज आहे फिटिंग करून, कारण की त्यांची एक्स्ट्रा स्मॉल साइज आहे ना ती 36 ची राहते। तर बघू शकता तरी छान बसलाय। थोडासा फिटिंग केला ना तर एकदमच व्यवस्थित बसेल। बघूयात आता वेअर करून, कारण की साडी हॉल आहे तर मग साडी नेसून दाखवली ना तर फरक पडतो, आणि त्यासोबत जर ब्लाउज तसे असतील तर ठीक राहतात। आता व्हाईट कलरचा ब्लाउज तर माझ्याकडे नाहीच आहे। त्यानंतर हा पण कॉटनचाच आहे आणि हा पण स्ट्रेचेबल आहे। तर हा स्ट्रेचेबल आहे। स्ट्रेचेबल ब्लाउज आता खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये, तर ना ह्याला ना हे बघा हा पण प्रिन्सेस मध्ये येतोय, पण स्ट्रेचेबल येतो आणि खूप मस्त बसतात हे ब्लाउज, एकदम छान बसतात। आणि किंमत पण जास्त नसते आपल्याला, असं बाहेर आता मी स्वतः शिवते तर 200-250 रुपये शिलाई असते, आणि हे ब्लाउज 150 रुपयामध्ये स्ट्रेचेबल ब्लाउज येतात आपल्याला शिवलेले। तर त्यानंतर आता पहिली साडी ओपन करते। तर ह्या सगळ्या प्युअर कॉटन साड्या आहेत, कारण की मला गावाला जायचं आहे मला, तर मी बघते की जशा चांगल्या चांगल्या साड्या घेता येतील। तर ही बघा, ह्याच्यावरती पण फ्लावरची डिझाइन आहे आणि पूर्ण साडी हे कॉटनची आहे। लगेच हातात घेतल्यानंतरच कळतं की याचं फॅब्रिक कसं आहे। ओपन करून बघूया। तर ओपन वगैरे करून दाखवायचं म्हणून मी आज इकडं बेडरूममध्येच म्हटलं हॉल व्हिडिओ शूट करूया। तर हे बघा खूप जास्त छान साडी आहे आणि इतकी लाईट वेट आहे ना, आणि ही इतकी मऊ आहे की धुतल्यानंतर तर अजूनच छान होईल। आणि ह्याला जो पदर आहे ना तर त्या पदराला बघा असे गोंडे पण आहेत, हे असे गोंडे आहेत। आणि ब्लाउज पीस ह्याच्यामध्येच आहे, कट करून घ्यायचा याच्यातूनच। तर इथूनच असा ब्लाउज पीस हा कट करून घ्यायचा आहे। तर खूप छान आहे ही साडी, मला तर ना खूपच आवडली। आणि सगळ्या साड्या 300 रुपयाच्या आहेत, 300, 350, 250, 400च्या खालच्याच आहेत सगळ्या। मला खूप आवडली तर साडी। तर ही मला हा कलर पण छान दिसतो, त्याच्यामुळे मी लग्नाच्या वेळेस आता म्हणजे लग्न आहे आमच्या घरी तर मग साड्या नेसाव्या लागतील रोज। आता आठवडाभर राहिले तरी पण, आणि थोडंसं म्हणजे डेली यूजच्या तर आपण नेसतो, पण ते थोड्याशा फंक्शनसाठी असे म्हणजे चांगलेच दिसला पाहिजे, रोज काही ना काहीतरी कार्यक्रम राहणार। तर त्या हिशोबाने मी बघते। त्यानंतरची ही एक साडी आहे, तर ह्या सगळ्या हँडलूम साड्या आहेत। तर ही साडी इतकी जास्त छान आहे ना, बघू शकता इतकी मस्त आहे ना। ह्याच्यावरचं जे एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे ना ते तर इतकं फिनिशिंग सहित काम केले ना, खूप सुंदर। इतक्या कमी किमतीमध्ये खरंच साड्या एक नंबर कॉटन साड्या। आता ह्याच साड्या ना दुकानात 600, 700, 1000, 500च्या खाली तर नाहीच, अजिबातच येणारच नाही। कारण हे बघू शकता इतकं छान ह्याचं सुद्धा कॉटन, इतकं मऊ कॉटन आहे ना, खूप जास्त मस्त आहे, खूपच छान। आणि ही सुद्धा 300 रुपयाची साडी आहे, आणि लांबी सुद्धा ना खूप लांब आहेत साड्या, खूप लांब आहेत। तर ह्याचा जो ब्लाउज पीस आहे ना तर तो प्लेन आहे, प्लेनच त्यांनी इथं बघा अटॅच केलेला आहे, प्लेनच ब्लाउज पीस आहे, याच्यातून कट करून घ्यावा लागणार आहे। तर मी उभा राहून पण तुम्हाला दाखवते साड्या, म्हणजे नेसून पण पुढे थोडंसं टाकून बघेन की कशा वाटतायत एक्झॅक्ट। तर त्याच्यानंतर आहे ही म्हटलं की चांगल्या निघाल्या सगळ्या साड्या, तर मग असं माझ्या आईला वगैरे रानात नेसायला वगैरे देऊन द्यायचं असं माझं चालू आहे। तर त्यानंतरची ही आहे, ही सुद्धा पूर्ण कॉटनमध्ये आहे, पण ह्याच्यावरती थोडीशी डिझाईन वेगळी होती त्याच्यामुळे मला ही आवडली होती। आणि कलरही ना थोडेसे मी लाईट कलर घेतले, जास्त डार्क कलर नाही घेतले। तर हे बघा, हे याची ना पदराला, याच्या पण पदराला गोंडे आहेत
आणि सोबत अशी खालून कमळ आणि गाईची अशी डिझाईन आहे. पूर्ण पदराला पण तीच डिझाईन आहे आणि खालून ना ह्याला पूर्ण बॉर्डरला पण तीच डिझाईन आहे. ही साडी सुद्धा नेसल्यानंतर एकदमच मस्त दिसणार आहे. आणि ब्लाऊज जो काय आहे ना, तो ब्लाऊज असा प्रिंट बघा, प्रिंटर असं म्हणजे इथंही कमळच आहे पण छोटी छोटी प्रिंट केलेली आहे, पण खूप मस्त दिसतं हे. हा ब्लाऊज पीस शिवल्यानंतर किती छान दिसणार आहे. खरंच मला आधी माहीत नव्हतं की इतक्या छान साड्या भेटतात, नाहीतर मी प्रत्येक वेळी गावाला जाताना अशा कॉटनच्याच घेतल्या असत्या. त्यानंतर आता पुढची बघूया. अरे नाही, इतक्या हलक्या राहतात ना, खूप लाईट वेट. आपण जॉर्जेटच्या साड्या जास्तीत जास्त नेसतो, पण हे जॉर्जेट साडीपेक्षा ह्या साड्या खूप जास्त लाईट वेट आहेत. त्यानंतरची ही वाली आहे, ही थोडी प्युअर अशी कॉटन सारखी वाटत नाही, पण कडक कॉटन वाटते एकदम. जसं ते मऊ आहे ना तसं हे कडक वाटते थोडंसं. आणि तिचा हा बहुतेक ब्लाऊज पीस असावा आणि अशी प्रिंट आहे या साडीवरती. ह्याला बॉर्डर पण आहे, खालून अशी थोडीशी ब्राउनिश बॉर्डर आणि वरून पण ब्राउनिश अशी बॉर्डर आहे. आणि बहुतेक हा ब्लाऊज पीस असावा, तिकडचा पदर असेल आणि हा ब्लाऊज पीस असेल. पण ही सुद्धा खूप छान आहे. फक्त थोडासा कलर मला इतका काही खास वाटेल असं वाटत नाही, कारण गावाकडे गेलं ना मी लगेच काळी पडते आणि मग माझ्यावरती हे कलर नाही चांगले दिसत. त्यानंतरची पुढची जी श्रावण सोमवारसाठी मी घेतली माझ्यासाठी, ह्याच्या श्रावण सोमवारात नेसण्यासाठीच घेतली. आणि व्हाईट कलरची माझ्याकडे नव्हती, पण मग म्हटलं ही वाली घेऊया. आणि ही तर 250 रुपयाला होती. मला तर आश्चर्य वाटत नव्हतं की कॉटनची साडी 250 रुपयाला. तर हिच्या पूर्ण खाली असं रेड एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. आणि एम्ब्रॉयडरीच्या साड्या इतक्या स्वस्त, बापरे, म्हणजे इतक्या स्वस्त साड्या आहेत ना खरंच. तर ह्या साडीवरती ना रेड ब्लाऊज पीस आहे, पण हा काय शिवण्याचा चांगला नाही आहे एवढा काय खास ब्लाऊज पीस. तर ह्या साडीच्या ना पूर्ण बघा खालून पण अशी बॉर्डर सारखं टाईप दिलेला, थोडं सिल्वर टाईप बॉर्डर आहे खालून. रेडचं कॉम्बिनेशन आहे खाली नाही वरतून अशी. खूप छान आहे साडी, खूप मला आवडली. तर मी नेसेन. जो आरीवर्क केला आहे ना ब्लाऊज रेड कलरचा, तर त्याच्यावरतीच मी ट्राय करेन. छान आहे पण साडी. आणि धुतल्यानंतर ह्या साड्या ना खूप जास्त भरतात, अजून भरून येतात चांगल्या. त्यानंतरची ही पुढची आहे, जिच्यावरती बटरफ्लायची एम्ब्रॉयडरी केलेली होती. मला चेक करायचं होतं की एम्ब्रॉयडरी आहे की प्रिंट केलेला आहे की कलर केलेला आहे. तर हे कलरचे बटरफ्लाय आहेत, प्रिंट केलेले आहेत. लगेच नाही निघत, पण साडी काय दिसते ती जी हर्टवाली येल्लो होती ना, सेम टू सेम आहे. फक्त ह्याच्या जे हे आहेत ना, प्रिंट आहेत ना बघा, ही फक्त प्रिंट आहे, ती एम्ब्रॉयडरी होतं. इतक्या लांब लचक साड्या आहेत ना ह्या, खरंच खूप लांब आहेत साड्या, लेंथ आहे साड्यांना भरपूर. तर हे बघा असा पदर आहे ह्याला. हा ब्लाऊज पीस असेल मला वाटतं, इकडचा जो प्लेन देत असेल ना तो ब्लाऊज पीस असेल. त्यानंतर मग ही साडी, हे बटरफ्लाय ना माझा असा अंदाज आहे की कलर केले, तर ज्याने ही धुतले ना की जाणार आहे याचा कलर असं मला वाटतंय. कारण प्रिंट केलेला आणि कलर केलेला याच्यामध्ये खूप फरक राहतो. हे बघा, हे बोटालाच रेड रेड लागलाय, हे बघू शकता. तर हे काय कामाचा नाही आहे. हे बघा, जो काही खरा रिव्ह्यू आहे ना तो देते मी तुम्हाला. हे त्यांनी कलर केलेला आहे फक्त. बघा, हिरवा कलर पण मी थोडासा चोळते. हे बघा, सगळा कलर याचा निघत आहे, त्यामुळे हे काही कामाचं नाही. तर रेडवाला हर्टवाला पण साडी छान आहे, पण साडीची क्वालिटी छान आहे, पण प्रिंट फक्त यांनी कलर प्रिंट केलेला आहे. जसं आपण घरी फॅब्रिक पेंट करतो ना, सेम तसंच फॅब्रिक पेंट केलंय. हे बघा, मी थोडासा हा बटरफ्लाय ना असा चोळला फक्त, तरी पण हा बघा कसला दिसायला लागला. अजून थोडासा चोळला ना तर काहीच राहणार नाही. पाणी आहे इथे, बघूयात आपण. ट्राय करायला काय जातंय, तसंही आपल्याला खरा रिव्ह्यू द्यायचा आहे. तर हे बघा, ह्या बटरफ्लायची अवस्था काय झालेली आहे धुतल्यानंतर, काही कामाचा नाही आहे. साडीचं सूत चांगलं आहे, पण सूत मस्त वाटलं मला. त्यानंतर ही पुढची, तर हिचा मला शिवायचा आहे ड्रेस. मागच्या वेळी पण मी घेतली होती, पण मला ती एम्ब्रॉयडरी खूप दूर वाटली, असं क्लोज नव्हती, म्हणजे असं भरलेली एम्ब्रॉयडरी नव्हती वाटत. म्हणून आता परत मी साडी घेतली. ह्यावेळेस मग म्हटलं मरून कलर ट्राय करूया.
तर ह्या वेळेस ना खूप छान आली एम्ब्रॉयडरी, खूप मस्त आली प्राजक्ताची फुलाची. पण हा डार्क मरून आहे, मग कलर जाईल की काय काय माहित. आता बघू, थोडंसं मी धुवून बघते. तर नाही, कलर वगैरे तर नाही जात आहे याचा, लगेच कळतं निघतोय का कलर, तर नाही निघत आहे. छान आहे साडी, खूप मस्त आहे. तर ह्याचा मला ड्रेस शिवायचा, पण मी आता गावाला नेसून येईल, थोड्या नेसीन आणि नंतर मग घरात घालायला मस्त लॉंग गाऊन शिवायचे आहेत मला. पण साडीची लेंथ खूप आहे आणि इकडं मग अशी अर्धी साडी प्लेन आहे. पण बघा तरी, तर इकडनं अर्धी साडी तर प्लेन आहे ना, अर्ध्या साडीवरती पारिजातकाची फुलं आहेत. साधारणतः 2 मीटर साडी, 2-2.5 मीटर साडीवरती पारिजातकाची फुलं आहेत आणि 2.5 मीटर साडी ही प्लेन आहे. त्यामुळे ड्रेस शिवताना मग ते खालीवर दिसणार, एक प्लेन असं दिसणार, त्यामुळे काही ठीक नाही आहे. त्यानंतर आहे पुढची, हा थोडा फ्रेश कलर मी मागवला, म्हटलं छान आला तर आपला बघूयात कसं आहे. डार्क कलर सारखा थोडा. तर ही सुद्धा प्युअर कॉटन आहे बघा, प्युअर कॉटन आहे सूत. पण ही 2 कलर मध्ये येते साडी, त्याच्यामुळे मग हिला म्हटलं ट्राय करू. अर्धी साडी ब्ल्यू कलरचे आणि अर्धी थोडीशी स्काय ब्ल्यू कलरचे, मिक्स असा याचा कलर आहे. आणि ह्या साडीच्या सुद्धा पदराला मस्त गोंडे आहेत. तर पदर असा स्काय ब्ल्यू कलरचा आहे, बाकीची साडी मग ब्ल्यू कलरचीच आहे. पण छान आहे साडी, खूप मस्त आहे. मी नेहमी माझ्या सासूबाईंसाठी घरी यूज कराय, कारण की अशा कॉटनच्या साड्या ना थोड्या एजेड बायकांसाठी खूप छान आहे. हे बघा, मी घेऊन जाईल त्यांच्यासाठी. ही साडी मस्त आहे, मला आवडली आणि हा कलर पण छान वाटेल त्यांना. हा ब्लाउज पीस आहे, आवडली मला ही साडी, तर मी हिला ठेवून देईन. त्यानंतर सगळ्यात लास्ट शेवटचीच राहील. तर हा पण ना खूप लाईट कलर आहे, पण साडी छान आहे. साडीला अशी खालून अशी पूर्ण ना कर्वची बॉर्डर आहे. साडी छान आहे, पण पूर्ण खूपच डल कलर वाटतोय, म्हणजे फ्रेश थोडासा वाटायला पाहिजे. लाईट कलर आहे. आता गोऱ्या लोकांना नाही असे लाईट कलर खूप मस्त दिसतात, पण सावळ्यांना इथे काही छान दिसत नाही. पण साडीची प्रिंट वगैरे खूप सुंदर आहे. तर हा ब्लाउज पीस आहे आणि मग हे बाकीची साडीची प्रिंट आहे. खूप छान आहे, पण थोडासा लाईट कलर आला असं मला वाटतंय. तर चला आता पटपटी आपण एक साडी नेसावी लागणार, कारण नेसून दाखवली तरच कसं लुक येतो ना, तर ते समजतं. चला आता इतक्या साड्या नेसायच्या कधी हा प्रश्न आहे, पण नेसते तुमच्यासाठी. चला, सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि साड्या खरंच खूप सुंदर आहेत. ह्या तर मी फक्त किती कमी मागवल्यात, ह्याच्यापेक्षा किती वेगवेगळ्या अजून प्रिंट, किती कलर, किती म्हणजे खूप मस्त मस्त आहेत, पण मी काही मोजक्याच मागवल्यात.